नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत उडद मूग वडीची भाजी. तर चला अगोदर आपण साहित्य बघू. मी घेतले आहे 1 वाटी उडद मूग वड्या, 2 कापलेले कांदे, 4 कापलेल्या मिरच्या, थोडंसं कोथिंबीर, 1 कापलेला टोमॅटो आणि सांबार अद्रक लसूणची पेस्ट. तर आता सगळ्यात अगोदर एका कढाईमध्ये आपण 3 ते 4 ऑइल स्पून तेल टाकूया आणि त्या तेलाला एकदम छानपणे गरम होऊ देऊ. ठीक आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकू जिरे आणि मोहरी आणि त्यांना छानपणे तडतडू देऊ. जिरे मोहरींचं नाचून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकू मिरच्या आणि मिरच्यांना पण छान नाचू देऊ. मिरची झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकू कांदे, कारण की मिरची एकट्या नाही नाचू शकत. कांदे टाकल्यानंतर आता आपण त्याला छानपणे मिक्स करून घेऊ. प्लीज कोणी हसू नका, कांद्याला मिक्स करायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर त्यांना 1 मिनिट होऊ देऊ आणि त्यानंतर आपण जे एक टमाटर कापलेला आहे तो त्यामध्ये टाकून देऊ. बघा, अशा प्रकारे टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मिक्स केल्यानंतर आता आपण यावरती एक प्लेट झाकून देऊ आणि किमान 2 मिनिटं फक्त यांना थोडंसं होऊ देऊ. ठीक आहे. 2 मिनिटं छान झाल्यानंतर आता आपण एकदा परत मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये आपण टाकूया उडद मूग वड्या. कोणी कोणी याला सांडगेसुद्धा म्हणतात. तर हे टाकल्यानंतर आपण यांना छानपणे मिक्स करून घेऊ आणि त्यांना छानपणे ते शिजायला हवेत, त्यामुळे आपण त्यावरती प्लेट झाकून देऊ. ठीक आहे. आणि आपण मध्ये मध्ये पण यांना थोडंसं मिक्स करूया. तुम्ही बघू शकता की आता 3 ते 4 मिनिटं झाली आहे. आपण वड्यांना छान शिजू दिलं आहे. आता यामध्ये आपली जी पेस्ट होती, कोणती अद्रक लसूण सांबाराची जी पेस्ट होती, ती आपण थोडेसे वडे साईडला करून तेलामध्ये मिक्स करूया आणि त्यानंतर पूर्ण भाजी छानपणे मिक्स करून देऊया. ही जी पेस्ट आहे ही तुमच्या भाजीला एकदम छान टेस्ट देते, ज्यामुळे जेवायला आणि भाजी खायला खूप मजा येते. पेस्ट टाकल्यानंतर आपण त्यांना 2 मिनिटं होऊ देऊ आणि त्यानंतर 1 चम्मच हळद, 3 ते 4 चम्मच तिखट, तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं, आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये काय टाकू, आपलं धने जिरे पूड 1 चम्मच आणि 1 चम्मच काळा मसाला किंवा सावजी मसाला. तुमच्याकडे सावजी मसाला असेल तर खूपच छान, नसेल तर तुम्ही काळा मसाला टाकू शकता. आणि आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपण त्यांना छानपणे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर एक प्लेट झाकून देऊ. प्लेट झाकल्यानंतर त्यावरती आपण टाकूया पाणी. ठीक आहे. पाणी याकरता आपण टाकतो कारण की आपली जी भाजी आहे ती खालनं जळायला नको. पाणी टाकल्यानंतर आता आपण 3-3 किंवा 4-4 मिनिटांनी भाजी मध्ये मध्ये चेक करत राहू आणि त्याला छानपणे मिक्स करत राहूया. ठीक आहे. कारण की भाजी परत तेच मी म्हणेल की जळायला नको, तर मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या वड्या चेक करत राहाल. सपोज तुम्हाला वाटतं आहे की भाजी जळत आहे किंवा काही होतं आहे मसाल्यांना, तर तुम्ही जे प्लेटमधलं थोडंसं पाणी आहे ते त्यामध्ये टाकू शकता. छानपणे मिक्स करून परत ती प्लेट झाकून द्यायची. असंच तुम्हाला वाटत राहिलं की मसाले जळत आहे तर तुम्ही पाणी टाकून छानपणे त्याला मिक्स करू शकता. पण एकदम जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही, कारण की ते पाणी आपण ग्रेव्हीच्या वेळी टाकू. मी असंच मध्ये मध्ये पाणी टाकत होती आणि मिक्स करत होती, कारण की जे मसाले आहे ते जळायला नको. तर तुम्हीसुद्धा असं करू शकता. ठीक आहे. आणि सपोज प्लेटचं पाणी थोडंसं संपलं असेल तर तुम्ही परत प्लेटवरती टाकू शकता. आता थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता की ही जी भाजी आहे किती छान प्रकारे आपली थोडीशी वडी झाले आहेत. आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला वडी एक तोडून दाखवते. तर ह्या प्रकारे सपोज तुमची वडी तुटली लवकर तर समजून जाल की जी वडी आहे ते खूप छानपणे शिजली आहे. आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया. तर जितकं आपल्याला पाणी पाहिजे, म्हणजे जितकी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तितकं आपण पाणी टाकून देऊ आणि छानपणे एकदम मिक्स करून त्यावरती कोथिंबीरसुद्धा टाकू.
तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकं पाणी टाकाल, पण एकदम जास्तसुद्धा नको टाकाल, नाहीतर भाजी थोडीशी अजीब टेस्ट करेल. आणि ग्रेव्हीकरता पाणी टाकल्यानंतर त्यावरती आपण कोथिंबीर टाकलं आहे आणि झाकून देऊ आणि त्यानंतर पाणी छान उकळू देऊ. म्हणजे आपला जो रस्सा आहे, आपली जी तर्री आहे भाजीची, ते एकदम छानपणे होऊ देऊ. तुम्ही बघू शकता की किमान 5 मिनटं मी ही भाजी होऊ दिली आहे. तसं तर आपली भाजी रेडी आहे, तरीसुद्धा थोडंसं तेल वरती यासाठी, लाईक सावजी लोकांना हवं असते की भाजीमधलं तेल वरती दिसायला हवं. तुम्ही बघू शकता की तेल वरती आलं आहे, त्यामुळे मी परत प्लेट झाकलेली. तर तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा भाजी नाही शिजली आहे किंवा तेल वरती नाही आलं आहे, तर तुम्ही परत भाजी झाकू शकता. तर तुम्ही बघू शकता की आपली भाजी रेडी आहे. किती मस्त दिसतं आहे, रस्सा अँड ऑल किती मस्त एकदम लाल लाल आणि तिखट झाली आपली भाजी, एकदम छान झाली आहे. तर एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईबसुद्धा कराल. बाय बाय.